धुनी इंधन अजाहनन वर्णन केले अतिरम्य। बडे बाबाची बडे जाव गुरुवाज्ञा निष्ठा अभाव। किती दिले तरी बहुहाव अतृप्त स्वभाव मूळचा। काका साहेब भक्त श्रेष्ठ गुरुवाज्ञी परमैकनिष्ठ। सद्गुरु लीला कथन विशिष्ट केले उत्कृष्ट त्रयोविंशती। फुटाण्याचे निमित्त करून हेमाडपंता देती शिकवण। सद्गुरु स्मरण केलिया वीण विषय सेवनन करावा। अण्णा बाबरे व मावशीबाई कलह दोघात लाविती साई। त्या विनोद मस्करीची नवाई गाई कविवर्य चतुर्विंशती। भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे राहणार। करू इच्छिती फार थोर व्यापार कापूस तांदुळांचा। उद्यमी होईल हानी सत्य आम्रफल सेवनी प्राप्त अपत्य। वदती साई ज्ञानादित्य निरूपण कृत्य पंचविंशती। भक्त एक नामे पंत अन्य संतानुग्रहित। पटवून दिली त्या खूण त्वरित पंत प्रमोदित जाहले। हरिश्चंद्र पितळे भक्त तदीय तनय अपस्मारग्रस्त। कृपावलोकनेची समस्त रोग अस्त पावला। दिले पितळ्यास रुपये 3 म्हणती पूर्वी दिले 2। बाबा वदती करी पूजन रुचिर कथन षड्विंशती। भागवत पोथी हाती देऊन आपण घ्यावी प्रसाद म्हणून। देती काका इच्छा धरून भगवान देतती माधवा। विष्णू सहस्रनामाची पोथी एका रामदासाचे पोथ्यात होती। त्या नकळत बाबा घेती तीही देती माधवरावा। विष्णू सहस्रनामाची पोथी देऊन शामरावावर अनुग्रहण। कैसे करीती साई दयाघन कथा निरूपण सप्तविंशती। भक्त लक्ष्मीचंद मुनशी चिडीबाई बऱ्हाणपुरवासी। मेघा ब्राह्मण पुण्यराशी पातले चरणासी बाबांच्या। स्वप्नी देऊनी सर्वा दृष्टांत देत त्याची प्रचित जागरात। सद्गुरु माऊलीची अगम्य मात प्रेमे कथित अष्टाविंशती। मद्रदेशीचा भजनी मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा। बघाया दानवदार्य सोहळा भोळा शंकर बाबांचा। रघुनाथराव तेंडुलकर तत्तनय परीक्षा प्रकार। त्यांची पेन्शन चिंता दूर मनोहर लीला बाबांची। भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साई चरणी प्रेम मोठे। दिले स्वप्न दर्शन पहाटे कथानक गोमटे 39। सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नामक। देवी देत त्या दृष्टांत एक संत नायक साई पहावे। शामरावाने त्याच देवीस केला होता एक नवस। श्यामा नवस फेडाया वणीस जाई 30 वर्षांनी। राहत्याचे शेठ चंद खुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल। स्वप्नी दोघा शिर्डीस चल हे साई बोल कथन 63। विजयानंद यती मद्रासी निघे जावया सरस मानसी। ठेवून घेतला निजपदापाशी श्री ऋषिकेशी बाबांनी। भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर। हिंस्र क्रूर व्याघ्रोद्धार कथन सुंदर 31। आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थ राणी हिंडत। मी होताच अभिमान गलित दर्शन देत मज गुरुराय। उपोषण करणार गोखले बाई अशीच दुजी कथा साई। सांगत स्वमुखे त्याची नवाई हेमाड गाई 32। नारायण जानीचे मित्रास जाहला एकाएकी वृश्चिक दंश। एका भक्ताचे कन्यकेस
दिधला त्रास ज्वराने, चांदोरकर सुतेस भारी, प्रसूती वेदना करी घाबरी, जानी स्वतः दुःखित अंतरी, तिळभरी सुचेना कोणाला. कुलकर्णी साहेब भक्तवर, बाळाबुवा भजनकार, उदी प्रभाव बलवत्तर, कळला खरोखर सर्वांना. भक्त हरिभाऊ कर्णिक, श्रद्धावंत आणि भाविक, त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक, बोधप्रदायक त्रयस्त्रिंशती. मालेगावचे एक डॉक्टर, पोतण्या हाड्या व्रणे अति जर्जर, पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर, पीडित दुर्धर नारूने. बापाजी श्री शिर्डीकर, ग्रंथीज्वरे कुटुंब जर्जर, एक इराणी लहान पोर, व्यथित घोर आकडीने. हरद्याचे एक गृहस्थ, मूतखड्याने अत्यवस्थ, मुंबईचे एक प्रभू कायस्थ, कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे. उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन, केवळ उदी स्पर्शे करून, झाले न लागता क्षण, निरूपण रसाळ चतुस्त्रिंशती. महाजनींचे मित्र एक, निर्गुणाचे पूर्ण भजक, ते बनले मूर्तिपूजक, दर्शनैक मात्रे करूनी. धरमसी जेठाभाई ठक्कर, मुंबईचे एक सॉलिसिटर, सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर, करूनी गुरुवर त्या देती. वांत्र्याचे एक कायस्थ, त्या निदनये स्वस्थ, बाळा पाटील नेवासस्थ, उदी प्रचित पंचत्रिंशती. गोमांतकस्थ गृहस्थ दोन, नवस करीती भिन्न भिन्न, एक सेवावृत्ती लागून, दुजास्तेन शोधार्थ. दोघांनाही नवस विस्मृती, साई समर्थ देती स्मृती. त्रिकाल ज्ञान ब्रह्मांड व्याप्ती, कीर्ती कोण वर्णील. औरंगाबाद सखाराम जाया, पुत्रार्थ धावे साईंचे पाया. इच्छापूर्ती श्रीफळ देऊनिया, कथन कथाशया षट्त्रिंशती. चावडी समारंभ सोहळा, इतरत्र पाहण्या मिळे विरळा. हेमाड वर्णिती पाहुनी डोळा, कथा रसाळा सप्तत्रिंशती. हंडी माझी पदार्थ भिन्न, शिजवूनी करीती नाना पक्वान्न. देती सर्वा प्रसाद भोजन, वर्णन मनोहर अष्टत्रिंशती. तद्विधी प्रणिपातेन, या गीता श्लोकाचे विवरण. सांगती चांदोरकरा लागून, संस्कृताभिमान हरावया. दृष्टांत देऊनी संत नृपती, बापू साहेब बुट्टीं प्रती. मंदिर बांधण्या आज्ञापिती, 39 वृत्तांत. मातुश्रीचे व्रतोद्यापन, देव घालिती ब्राह्मण भोजन. बाबास देती निमंत्रण, पत्रलेखन करूनिया. यतिवेश धारण करून, तद्दिनी येती विभूती 3. ब्राह्मणा समवेत जाती जेवून, नकळे विंदान गुरुरायाचे. दृष्टांत देऊनी हेमाडास, बाबा येती भोजनास. छबी रूपी धरुनी वेश, वर्णन सुरस 44. छबीचीच कथा विस्तारून, सांगती कवी भक्ता लागून. सद्गुरूचे अतर्क्य महिमान, निरूपण रमणीय रसाळ. धारण करून रुद्रावतार, होती लाल खदिरांगार. करीती गाळींचा भडीमार, क्रोधे देवांवर श्री साई. नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी, वाच म्हणती साई श्री हरी. स्वप्नी कथिती वाचनाची परी, हेमाड विवरी 41. भक्तदात्यांची त्रिपुंड्र लेपना, साई निधन पूर्वसूचना. चुकविले रामचंद्र निधना, तैसेच मरणा तात्यांच्या. साई सद्गुरु निर्याण वार्ता, उपजवी श्रोतया उद्विग्नता. व्याकुल करी हेमाड चित्ता,
कथा पुनीता द्विचत्वारिंशती। बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत, तोची संपूर्ण हेमाडपंत करीत त्रिचतुश्चत्वारिंशती। एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत, वाचित असता नाथ भागवत शंकित मानसी जाहले। माधवराव शंका निरसित समाधान न पवे दीक्षित चित्त, आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करीत निरसन शंकेचे। आढ्यास टांगिल्या फळीवरी म्हाळसापती कान निद्रा करी, साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी पंचचत्वारिंशती। जागीच बैसूनी अटन सर्वत्र, दावीत जना चमत्कृती सत्र, काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे। चांदोरकर सूनु लग्न पर्वणी, श्यामास जाण्या कथी संतमणी, श्यामा देखे बाबा ईक्षणी गया पट्टणी छबी रूपे। अजद्वय पूर्वजन्म कथन करीती स्वमुखे साई त्रिनयन, रम्य मधुर पवित्र गहन कथा वर्णन षट्चत्वारिंशती। ऐसीच एक अहि मंडुकांची, किंवा लोभी धनको ऋणकोची, पूर्वपीठिका कथिती साची साई विरींची हरिहर। वैर हत्या आणि ऋण फेडण्या कारणे पुनर्जनन, करविती बाबा कथामृतपान हृदय कथन सप्तचत्वारिंशती। एक शेवडे भक्त प्रवर, एक अभाविक सपटणेकर, एकाचा वकिली परीक्षा प्रकार कृपा दुजावर अष्टचत्वारिंशती। हरी कान्होबा मुंबई निवासी, स्वामी सोमदेव कुटिल मानसी, संत परीक्षणार्थ श्रीशैलधीसी आले अभिमानासी धरुनिया। दर्शन खेवो मनोगत कथिले, दोघे तत्काळ लज्जित झाले, साई चरणी चित्त वेधले पाप निमाले जन्मांतरीचे। बाबां सन्निध बैसले असता, स्त्री रूप देखून विकार वशता, उपजे चांदोरकरांचे चित्ता, वर्णिली वार्ता 49। तद्विधी प्रणिपातेन याचाच अर्थ विस्तारून, करीती त्याचेच समर्थन रघुनाथ नंदन 85। दीक्षित हरी सीताराम, भक्त धुरंधर बाळाराम, नांदेड वकील पुंडलिक नाम, शिर्डी प्रथम पातले कैसे। एकेकाची कथा अद्भुत, श्रवणी श्रोते होत विस्मित, भक्त मनोदधी उचंबळत, वृत्त वर्णिती 185। करुनी ग्रंथ सिंहावलोकन, मागूनी घेत पसायदान, खलांचे खलत्व घालवून सज्जन संरक्षण करावे। सद्गुरुचरणी लीन होऊन, मस्तक लेखणी अर्पण करून, सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन 285। एवं श्री साई सच्चरिताध्याय पूर्ण करीती गोविंदराय, प्रेमे वंदूनी त्यांचे पाय, नमितो गुरुमाय विश्वाची। अध्यायाध्याय सार कथिका, तिलाच वदती अवतरणिका, कैवल्यपुरीची सत्पथिका, मुमुक्षु रसिका जी होय। शेल्यास रक्त्याचा पदर, म्हणून करीतील अभेर, परी दास विनती एकवार, चतुर श्रोती परिसावी। शेलाना शिशु कोंडस नीट, बाधाविना वाईट दीठ, अवतरणिका ही काळी तीट, बाळ धीट त्या लावी। ग्रंथ सुंदर षड्रस अन्न, अध्यायार्थ पदार्थ भिन्न, अशेष पचना तक्रपान, तद्वत लेखन अवतरणिका। ग्रंथ सुरभि सदा फला, अध्यायावयव शुचि विमला, दृष्टन भावी घाली गळा, दिरुमणी माळा अवतरणिका। असो आता अध्याय पद्धती,
पंत हेमाडजी आचरिती ती कथितो यथामती सादर श्रोती परिसावी प्रथमारंभी सद्गुरु स्तवन नंतर करीती वेदांत निरूपण साई ब्रह्मस्वरूप वर्णन अनुभव कथन तदनंतर मूळचेच हेमाड व्युत्पन्न त्यात सद्गुरु साई प्रसन्न तत्क्षणी केले प्रतिभा संपन्न ग्रंथ पक्वान्न निर्मावया जै अनुभवितील याची गोडी बंद तैच जन्म मरण नाडी निर्वाण पदाची वतनवाडी अक्षय्य जोडी मिळेल हेमाडांची रसाळ वाचा साई प्रसाद लाभ साचा योग पय इक्षु रसाचा ग्रंथाचा थाट काय वानावा असतील बहुत ग्रंथकार नये प्रसाद वाणीचा अधिकार जै लाधे सद्गुरु साचार विश्वाधार रमापती जरी केले विद्याध्ययन न निपजे ऐसे ग्रंथ लेखन सद्गुरु कृपे वाचून सत्यवचन त्रिवार कोण वानील श्री साई सच्चरिता किती अनुपम ग्रंथ योग्यता लाधला हेमाड पंता समकर्ता परम सौभाग्यता मुमुक्षूंची यावत ग्रंथ महीतळी तावत कीर्ती भूमंडळी गोविंदराये केली दिवाळी वेळीच मुमुक्षू कारणे ग्रंथ बाप धन्य धन्य साई सद्गुरु प्रसादजन्य मुमुक्षु जीवा होईल मान्य विचार दैन्य फेडील अनंत जन्मींचा सुकृत ठेवा म्हणून घडली साई सेवा मिळाला मधुर गोविंदरावा मेवा ग्रंथ लेखनाचा पंत हेमाड कट्टे भक्त कवी वेदांत विद्यासक्त साई सद्गुरु पदानुरक्त दिवानक्त असती की वेदांत विषय अति गहन विरक्ती भक्ती ज्ञान जोड देऊन ऐसा ग्रंथ करणे निर्माण गुरुकृपेविण दुर्घट अध्याय नव्हेतही हेम कोंदणे जडिली त्यात कथा अमोल रत्ने त्यातील अर्थप्रभा किरणे महाप्रयत्ने गोविंदराये नाना अध्याय सुगंध सुमन माळा अर्पितसे श्री साई सद्गुरु गळा गोविंदमती प्रेमळ बाळा निर्मळ भावे करुनी नाना अध्याय शुद्ध हेम कुंभ त्यात श्री साई सच्चरित गंगांभ भरून ठेविती रघुनाथ डिंभ मुमुक्षु दंभ दवडावया नाना ग्रंथ रणांगण नभ उभविती अध्याय यशस्तंभ मर्दूनि असुर दर्पाभिमान दंभ रघुनाथ डिंभ मती खडगे ग्रंथ रत्न जडित पंचारती अध्याय कथार्थ स्नेहसूत्र ज्योती विरक्ती शांती घेऊन येती संत नृपती ओवाळण्या ग्रंथ माया विश्वमोहिनी अध्याय बाहू उंच उभवुनी कथार्थ केयूर काय शृंगारुनी सज्ज आलिंगनी साई ब्रह्मा साई सच्चरित ग्रंथ सम्राट अध्याय रम्य चतुर भाट श्रद्धा ज्ञान वेदांत थाट वैभव अफाट वानिताती साई सच्चरित परमार्थ हाट एक एक अध्याय त्यातील पेठ अनुभव कथा वस्तुदाट रचिल्या नीट कविवर्ये ग्रंथ गंगा पात्र विराट अध्याय रचना सुबक घाट कथा रसामृत प्रवाह अचाट सामर्थ्य अफाट गुरुकृपेचे ग्रंथ नव्हे हा कल्पवृक्ष संसार जना वाटे वृक्ष मुमुक्षु भाविका केवळ मोक्ष अनुभव प्रत्यक्ष पहावा यासची म्हणावे खरे स्मारक जे संस्कृती तमताप हारक मोह माया निरय तारक शांतिदायक अक्षय्य ग्रंथकार राव गोविंद साई सद्गुरु पदारविंद नित्य नवा मधु मकरंद
चाखीत मिलिंद होऊनी। उपनाम जयांचे दाभोल कर, आंग्ल प्रभू सेवा तत्पर। विद्या विनय आचार विचार, अधिकार संपन्न जे असती। रखुमाबाई तयांची गृहिणी, सुशील भाविक सद्गुण खाणी। पतिपरायण विनतवाणी, साई चरणी दृढ भाव। वेंगुर्ल्या सन्निध दाभोली, मूलवस्ती तेथ जाहली। केळवे ग्रामी नंतर केली, वस्ती वाढवडली कवींच्या। शके 1781, शुक्ल पंचमी मृगशिरमासी। रघुनाथ भार्या लक्ष्मीच्या कुशी, जन्मती पुण्यराशी गोविंद। गौड सारस्वत ब्राह्मण जाती, गोत्र भारद्वाज वय सप्तती। आषाढ शुक्ल नवमी तिथी, दिवंगती 1851। शके 1844, ग्रंथ आरंभिला चैत्रमासी। 52 अध्याय ज्येष्ठमासी, शके 51 पूर्ण केले। गोविंदरावा एकची सुत, 5 दुहिता 4 विवाहित। सुत विवाहित वैद्यक शिकत, सुता अविवाहित शिके तेची। आता कथितो पारायण पद्धती, तैसीच सप्ताहाची सुगम रीती। दिधली गुरुचरित्री वा अन्य ग्रंथी, कृपावधान श्रोती द्यावे। चोखट करूनी अंतःकरण, भक्तिभावे करावे पारायण। एक द्विवा त्र्यहनी करावे पूर्ण, साई नारायण तोषेल। अथवा करावा सप्ताह गोड, मिळेल पुण्य संपत्तीची जोड। साई पुरविल मनीचे कोड, भवभय मोड होईल। प्रारंभ करावा गुरुवासरी, उषःकाली स्नानानंतरी। बसावे आपुल्या आसनावरी, उरकुनी सत्वरी नित्यकर्म। मंडप घालावा रम्य विस्तीर्ण, रंभा कर्दळी वसनादि करून। उपरी सुंदर आच्छादन, घालून विभूषित करावा। त्यात करावे उच्चासन, भोवती काढाव्या भिन्न भिन्न। रंगवल्ल्या रंगपूर्ण, नयन सुभग असाव्या। साई सद्गुरु प्रतिमा करून, अथवा सुंदर छबी घेऊन। उच्चासनी ठेवावी जपून, करून वंदन प्रेम भावे। चीनांशुकी ग्रंथ बांधोनी, सद्गुरु सन्निध त्या ठेवूनी। पंचोपचारे उभयता पूजुनी, आरंभ वाचनी करावा। व्रतस्थ राहावे अष्टवासर, करावा गोरसवा फलाहार। अथवा भर्जित धान्य प्रकार, नक्त रुचिरवा एक भुक्त। प्राची दिशी मुख करून, सद्गुरु मूर्ती मनी आठवून। करावे स्वस्थ मने करून, ग्रंथ वाचन मोद भरे। अष्ट अष्ट आणि सप्त, अष्ट षट अष्ट सप्त। एवं पाठ करावा दिन सप्त, अवतरणिका फक्त अष्टमाहनी। अष्टमदिनी व्रत पारण, करूनी नैवेद्य साई नारायण। सुग्रास भोजन आप्तेष्ट ब्राह्मण, दक्षिणा यथाशक्ती त्या द्यावी। अवंतूनी वैदिक ब्राह्मण, करावी निशी वेद घोषण। पय शर्करा पान संभावना, देऊनी तन्मना निववावे। अंती वंदूनी सद्गुरु चरण, अर्पावी त्या उचित दक्षिणा। धाडावी ती भांडार भुवन, संस्थान निधिवर्धना कारणे। येणे तोषेल साई भगवान, देईल भक्ता पसाय दान। छेदील भवभय लेलिहान, दाविल निधान मोक्षाचे। श्रोते संत माहेर घर, पडो पडेल अवतरणिका विसर। द्यावी ग्रंथार्थावर नजर, विनवी किंकर पायाते। श्रोते सज्जन कृतांत काळ, असो दासावर दया आढळ। ठेवूनी तुमच्या चरणी भाळ, प्रार्थी बाळ बाबांचा।
उणे अधिक असेल जे जे ते ते द्यावे मजला माझे सार घेऊन चित्त विराजे ऐसे कीजे श्रोती तुम्ही नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो नमो साई अत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई निशारमण वन्नी नारायण साई नमो नमो साई रुक्मिणीवरा नमो साई चिद्भास्करा नमो साई ज्ञानसागरा ज्ञानेश्वरा श्री साई नमो अवतरणिका वाक् पुष्पांजली तैसीच नमन नामावली प्रार्थी अर्पुनी गुरुपद कमली साई माऊली संतोषो इति श्री साई सद्गुरु प्रेरिते दास बाबा बाळ विरचिते श्री साई समर्थ सच्चरिते अवतरणिका नाम 53तमोऽध्यायः सम्पूर्णः। श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु। शुभं भवतु। श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। समाप्तोऽयं ग्रन्थः। श्री साईनाथाय
सा